दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. पेण नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांनी खासदार धैर्यशील पाटील आणि आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप राष्ट्रवादी युतीकडून नगराध्यक्ष पदासाठी प्रीतम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर नगरसेवक पदासाठी युतीचे सर्व उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र सादर केले. रॅलीला मिळालेल्या प्रचंड जनसामान्यांच्या प्रतिसादामुळे पेण नगरपालिकेतील सर्व 24 नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे भाजप राष्ट्रवादी युतीचेच निवडून येतील. ही काळ्या दगडामागची रेघा आहे. राजकारणात जोडायचे असते, तोडायचे नसते. निवडणुकीत मागील 5 वर्षात केलेल्या कामांचा आणि पुढील काळात करायच्या विकास कामांचा लेखाजोखा मांडायचा असतो. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून चांगली कामे करून घेणे ही नागरिकांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन खासदार धैर्यशील पाटील यांनी यावेळी केले. महायुतीकडून आणि अन्य मित्रांकडून त्यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या सहकार्यानं आज या ठिकाणी आम्ही 24+1 एवढे अर्ज इथे भरलेले आहेत. आणि ज्या संख्येनं या रॅलीला प्रतिसाद पेणच्या जनतेनं दिला, त्याच्यावरून निकाल अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे. 24+1 या अशा परिस्थितीमध्ये, अशा स्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी विजयी होणार आहोत. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. नागरिकांची उपस्थिती पाहून आमचे सर्व उमेदवार निवडून आल्याचेच चित्र दिसत आहे. शहराची पूर्ण दिशा बदलली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झुकते माप दिल्यामुळे शहराच्या विकासासाठी भरघोस निधी आणला आहे. शहरातील सर्व विकास कामे आता मार्गी लागली आहेत. आपले सर्व उमेदवार निश्चितच निवडून येतील, असा विश्वास आमदार रविशेठ पाटील यांनी व्यक्त केला. निवडणूक आमच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे. ह्या निवडणुकीच्या अगोदर 5 वर्षात जी कामं केलेली आहेत ती न भूतो न भविष्यती, म्हणजे या शहराचा जेवढा विकास करायचा आहे त्या गेल्या 5 वर्षात आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी झुकतं माप दिलं आणि ह्या शहरातली जेवढी कामं आहेत तेवढी मार्गत्वास लागली. त्याच्यामुळं ह्या निवडणुकीत आम्हाला फार मोठा काही त्रास घ्यावा लागेल असं नाही. आजच्या या नुसत्या फॉर्म भरण्याच्या वेळेला जेवढी उपस्थिती बघून त्या चित्र सरळ स्पष्ट होते की काय होते ते. 24+1 हे आजही सांगतोय आणि उद्या पण 3 तारखेला बघा की हे एवढे लोक निवडून आलेले असतात. नगराध्यक्ष पदाची उमेदवारी करत असताना सगळ्यात मेन तर आजपर्यंत आम्ही पेण शहराचा सातत्यपूर्ण विकास करण्यासाठी आमदार रविशेठ पाटील साहेब असतील, खासदार धैर्यशील दादा असतील किंवा तटकरे साहेब असतील, या सर्व मंडळींच्या वतीने या पेण शहराचा विकास आणि कायापालट होण्यासाठी गेल्या 9 वर्षात जी कामं केली, ही कामं म्हणजे सगळ्यात मोठा आमचा अजेंडा आहे. आम्ही कामं करू शकलोत आणि यापुढे आम्ही करणार आहोत. यासाठी आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. लोकशक्ती लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.